ओ कथा लेखिका ॲडव्होकेट सीमंतिनी नूलकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 32. रुक्मिणीबाई. वर्कमन्स कॉम्पेन्सेशन ॲक्टमधल्या तरतुदीप्रमाणे कामाला जाताना, कामावर असताना, कामाच्या दरम्यान जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला, तो जखमी झाला तर त्याच्या वारसांना, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांना मालकाकडून नुकसान भरपाई मिळू शकते. पण कायद्याचं अज्ञान ही भानगड आहे, तिला तोड नाही. निरक्षरता आणि कायद्याचं अज्ञान ही तर जुई भावंड. शहाण्या सुरत्यांनाही बऱ्याचदा काहीच माहिती नसतं. कारण कान, नाक, डोळे उघडं ठेवणं याचा अन्यही काही अर्थ आहे हेच माहीत नसतं. कधी कधी न्याय मिळण्यासारखी परिस्थिती असूनही वेळ निघून गेली असं होतं. कारण कायद्याने स्वतःचे हक्क न्यायालयाचे दरवाजे ठोठावून बजावून घ्यायलाही काही विशिष्ट कालमर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्याला मुदतीचा कायदा, लिमिटेशन ऍक्ट असं म्हणतात. पण तरीही काही विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट कायद्याअंतर्गत न्याय मागायला उशीर झाला तर त्या उशिराची माफी मिळू शकते. अशा वेळी झालेल्या उशिराचा कालावधी किती आहे? त्यामागची कारणं काय आहेत? झालेल्या उशिराबद्दल माफी मागणाऱ्यांची पार्श्वभूमी, शिक्षण, आर्थिक स्तर काय आहे? या आणि अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला जातो आणि झालेल्या उशिराची माफी मिळू शकते. त्याबद्दल थोडाफार आर्थिक दंड सोसावा लागू शकतो. कायदा म्हणतो की उशीर होण्यामागे सुयोग्य आणि न्याय्य कारण म्हणजे सफिशियंट अँड जस्ट कॉज असेल तर न्यायालयांनी तारतम्य भावाने त्यामागचे तंतोतंत पुरावे, स्ट्रिक्ट प्रूफ्स मागण्याचा आग्रह न धरता न्याय देण्याचा प्रयत्न करावा. सकाळपासून वातावरणात मरगळ होती. हवा कुंद झालेली होती. पावसाची लक्षणं होती पण उकडतही तितकंच होतं. दगडोबा मुटकुळं करून अंथरुणावर पडलेला होता. अलीकडे त्याला डोळ्याला दिसेनासं झालेलं होतं. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला हवं होतं. आयुष्यभर केलेल्या काबाड कष्टांनी दगडोबा जेरीला आलेला होता. हल्ली तर त्याला सारखं काही ना काही व्हायचं. काम होत नव्हतं. त्याची बायको पण थकली होती. आता त्यांचा खरा भार त्यांच्या एकुलत्या एका लेकावर होता. खूप उशिरा हा मुलगा त्यांना झालेला होता. आत्ता कुठं तो 19-20 वर्षांचा झाला होता. पण आई-बापांना वयामुळे कामधंदा होईना म्हणून तोच विहिरी खोदायच्या कामाला जायला लागला होता. गावातल्याच एका पुढाऱ्याच्या, दादासाहेबांच्या शेतावर विहिरीचा गाळ काढण्याचं काम दगडोबाचा मुलगा रामा करायचा. 4-8 दिवसांपासून गाळ काढायचं काम चाललं होतं. पावसाच्या आत काम उरकावं म्हणून मालकाचा तगादा चाललेला होता. जेवणाची सुट्टी व्हायलाच आली होती. तेवढ्यात जी यारी गाळाची बादली वर खेचत होती ती अचानक तुटली आणि काही कळायच्या आत रामाच्या डोक्यावर जाऊन आदळली. रामाला हू का चू करायला मिळालं नाही. तो जागेवरच खलास झाला. बघणारे हबकूनच गेले. तातडीने आधी दादासाहेबांना निरोप गेला आणि पुढच्या सगळ्या हालचाली दादासाहेबांच्या सूचनांनुसार घडत गेल्या. दगडोबाला काहीही कळण्याआधी रामाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. दगडोबाला कळलं तेव्हा तो आधी विहिरीवर धावला तर तिथं काही घडल्याची निशाणी सुद्धा शिल्लक नव्हती. तो आणि त्याची बायको धडपडत सिव्हिल हॉस्पिटलला गेले ते रामाचा मृतदेह पाहायलाच. दोघंही सुन्न होऊन गेले. समोर आता सगळा अंधारच होता. दादासाहेबांनी मोठेपणाने पुढं होऊन रामाचं क्रियाकर्म पार पाडलं. दगडोबाच्या हातावर 1000-2000 टिकवले. रामाच्या कष्टाळूपणाचं, दगडोबाच्या संस्कारांचं कौतुक केलं आणि हळूच निसटता पाय घेतला. पुढचा महिना 1.5 महिना दगडोबाला धान्य-धुन्य दादासाहेबांकडून बिनबोभाट पोचत होत होतं. दगडोबा दादासाहेबांच्या वागण्याने अगदी भारावून गेला होता. हळूहळू जो तो आपापल्या उद्योगाला लागला. दादासाहेब त्यांच्या मीटिंग, राजकारणात गुंग झाले. दगडोबा आणि त्याच्या बायकोचा सगळ्यांना सोयीस्करपणे विसर पडला. दगडोबाने तर हायच खाल्ली होती. त्याची बायकोही सुम्म झाली होती.
कोणीतरी सुचवलं की आता तुमच्याने काम होणार नाही. दादासाहेबांच्या विहिरीवर अपघात झालाय तर दादासाहेबांकडेच मदत मागा. म्हातारी रुक्मिणीबाई जीवाच्या करारावर उठून दादासाहेबांकडे गेली. दादासाहेबांची गाठ पडणं त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे फारच अवघड होऊन बसलं होतं. पण म्हातारीनं चिकाटी सोडली नाही. ती जातच राहिली. दादासाहेबांची गाठ पडल्या पडल्या त्यांनी म्हातारीच्या हातावर 100ची नोट औषध पाण्याला म्हणून ठेवली. डोळे पुसत काहीतरी करण्याचं आश्वासन दिलं. हाच सिलसिला थोड्याफार परखाने चालू राहिला. त्या घटनेला बघता बघता 2 वर्ष होऊन गेली. म्हातारीला दादासाहेबांनी मागच्या भेटीत पुढच्या वेळी नक्की मदत करतो असं सांगितलं होतं. त्या भरवशावर म्हातारी होती. दादासाहेब बाहेरच खुर्ची टाकून बसले होते. म्हातारीला पाहूनही त्यांनी न पाहिल्यासारखं केलं. बराच वेळ वाट पाहून त्यांच्याशी बोलायला म्हातारी पुढं झाली तसे दादासाहेब तिच्या अंगावर वसकले. मी इथं धर्मादाय संस्था काढलेली नाही. मऊ दिसते म्हणून कोपराणी खणता काय? काही मदत पैसे मिळणार नाहीत. म्हातारी अवाकच झाली. दादासाहेबांनी तिला धक्के मारून बाहेर काढायचं तेवढंच शिल्लक राहिलं होतं. हा प्रकार ऐकून गावातल्या 4-2 लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण दादासाहेबांनी आता कानावरच हात ठेवले. अपघाताची जबाबदारी माझी नाही. मी मदत करणार नाही. असाच पवित्रा त्यांनी घेतला. सगळेच मार्ग खुंटले. अशाच कोणाच्या तरी सल्ल्यावरून म्हातारी माझ्याकडे आली. तिची चित्तरकथा ऐकल्यावर लगेचच लक्षात आलं की दादासाहेबांनी नुकसान भरपाई देणं टाळण्यासाठी फारच चतुराई केली होती. नुकसान भरपाईचा अर्ज करण्यासाठी अपघात तारखेपासून जी मुदत कायद्याने घालून दिलेली आहे ती निघून जावी म्हणून 2 वर्षे दादासाहेब गोड गोड बोलत राहिले. 2 वर्षात अधेमध्ये असे मिळून 5-7 हजार त्यांनी म्हातारीच्या हातावर टिकवून मोठेपणा घेतला आणि अर्ज करायची मुदत संपता क्षणीच कानावर हात ठेवले. अर्थात अडचण असेल तिथं मार्ग मिळतोच. नुकसान भरपाईचा अर्ज करण्याला मुदतीपेक्षा उशीर झाला असेल आणि त्यामागे जर संयुक्तिक कारणं असतील तर उशिराची माफी न्यायालयाकडून मिळू शकते. आणि अशा उशीर माफीच्या हुकुमानंतर मूळ नुकसान भरपाई अर्जाची चौकशी होते. म्हातारा-म्हातारीचं वय, त्यांची शारीरिक आर्थिक स्थिती, एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचा धक्का आणि दादासाहेबांचं पुढारीपण या सर्व बाबींचा न्यायबुद्धीने विचार केला तर अर्ज दाखल करायला झालेल्या उशिराची माफी मिळण्यासारखी परिस्थिती होती आणि उशीर माफी मिळालीही. त्यानंतर मूळ नुकसान भरपाई अर्जाची चौकशी झाली. रामाचा मृत्यू कामाच्या ठिकाणी झाला होता. त्याचं 19-20 वर्षांचं वय, त्याला मिळणारं वेतन या बाबींवर कोर्टाने विशेष भर दिला. रामाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट, साक्षीदारांच्या साक्षी, उलट तपासात दादासाहेबांकडून मिळालेली उत्तरं या सगळ्याचा साकल्याने विचार झाला आणि म्हातारा-म्हातारीला भरघोस नुकसान भरपाई मिळाली. दादासाहेबांनी अनेक प्रकारे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न अपघात घडल्या वेळेपासून केला, पण म्हणतात ना, देर है मगर अंधेर नाही. अर्थात म्हातारा-म्हातारीचा मुलगा काही परत येणार नव्हताच. वर्कमेन्स कॉम्पन्सेशन ॲक्ट 1923, सेक्शन 2(1)(d) and section 10(1), 1985(1), LLN 922, मंगलचंद ऑपोजिट फॉरेस्ट डिपार्टमेंट. धन्यवाद.